सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. आपण धम्मपदातील गाथा नंबर 422 याचा अभ्यास आज करणार आहोत. ह्या गाथांचं शीर्षक आहे बुद्धालाच मी ब्राह्मण म्हणतो. अंगुलीमाल स्थविराची ही गोष्ट आहे. भगवंतांनी ब्राह्मण ह्या शब्दाची व्याख्या फार उत्तुंग प्रकारची केलेली आहे आणि बुद्धालाच त्यांनी ब्राह्मण म्हटलेलं आहे, जो ब्रह्मविहारात वावरतो. याच्यात मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा असे अनेक गुण ब्राह्मणामध्ये साठवलेले असले पाहिजे, तरच तो ब्राह्मण होतो. तर ही गाथा 422. उसभं पवरं वीरं महेशी विजिताविनम् अनेजं नहातकं बुद्धं तमहं ब्रूमि ब्राह्मणम्. जो सर्वोत्तम वीर महर्षी आणि विजेता स्थिर आहे, स्नातक आणि बुद्ध असे जो ब्राह्मण त्यास मी म्हणत आहे. जो श्रेष्ठ आहे, जो प्रवर आहे, जो वीर आहे, जो महर्षी आहे, जो विजेता आहे, जो स्थिर आहे, जो स्नातक आहे, जो बुद्ध आहे, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो. ह्या कथेत भगवंतांनी अंगुलीमालालाच ब्राह्मण म्हटलेलं आहे. ही धम्मदेशना शास्ता जेतवनात विहरत असताना अंगुलीमाल स्थविरांना उद्देशून म्हटलेली आहे. या घटनेचे वर्णन नवे कदरिया देव लोकम वजंती ह्या गाथे प्रसंगी सविस्तर आलेले आहे, पण त्याचा थोडक्यात सारांश असा आहे. एके समयी राजा प्रसेनजित आणि महाराणी मल्लिका यांनी भगवंतासहित भिक्षू संघासाठी अद्वितीय भोजनदानाचे आयोजन करून आमंत्रित केले. हे भव्य आयोजन होते आणि प्रत्येक भिक्खूच्या मागे एक एक हत्ती सोंडेत शुभ्र छत्री धरून भिक्खूंना सावली करीत होता. ह्या सर्व हत्तींमध्ये 499 प्रशिक्षित हत्ती होते, परंतु एक अप्रशिक्षित हत्ती होता. त्या अप्रशिक्षित हत्तीला भिक्खू अंगुलीमालावर सावली करण्याच्या निमित्ताने उभे करण्यात आले होते. सर्व लोक भयग्रस्त होते, कारण त्यांना आशंका होती की तो अप्रशिक्षित हत्ती गडबडी न करो. परंतु त्या हत्तीला जसेही अंगुलीमालाच्या जवळ नेण्यात आले, तो एकदम संयमित होऊन उभा राहिला. म्हणजे अप्रशिक्षित, न शिकलेला आणि उन्हाळ हत्ती होता, तरी पण तो अंगुलीमालाच्या मागे छत्री घेऊन उभा राहिला आणि शांत झाला. भिक्षूंनी जेव्हा ह्या बाबतीत अंगुलीमालाला विचारले की म्हणते अंगुलीमाल, त्या अप्रशिक्षित आणि उत्तुंग हत्तीचे तुम्हाला भय वाटले नाही काय? अंगुलीमालाने म्हटले, मला जराही भय वाटले नाही. आता मी निर्भय आहे. भिक्खूंना वाटले अंगुलीमाल खोटे बोलत आहे. तो निर्भय आहे म्हणजे तो अर्हत होण्याचा दावा करीत आहे. तेव्हा त्यांनी भगवंताकडे विचारणा केली की भगवान, अंगुलीमाल अर्हत्व प्राप्तीचा दावा करीत आहे. हे ऐकून शास्ता म्हणाले, भिक्खूंनो, माझा पुत्र अंगुलीमाल कधी घाबरत नाही. तो
तो क्षीणाश्रव आहे. संतांमध्ये श्रेष्ठ संत ज्येष्ठ ऋषभ, ज्येष्ठ सांड आहे. आणि जो ऋषभ मनुष्यामध्ये श्रेष्ठ प्रवर, वीर, महर्षी, विजेता, निर्भय, स्नातक आणि बुद्ध आहे, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो. असे सांगून भगवंतांनी ही गाथा म्हटली. उशुभं पवरं वीरं महेशिं विजिताविनं अनेजं नहातकं बुद्धं तमहं ब्रूमि ब्राह्मणं. याचा अर्थ आहे, जो मनुष्यामध्ये श्रेष्ठ आहे, अग्र आहे, वीर आहे, महर्षी आहे, वासनांना जिंकणारा आहे, निष्पाप, निष्कलंक, स्नातक आणि बुद्ध आहे, ज्ञानी आहे, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो. ह्या गाथेत निर्भीकता ह्या सद्गुणामुळेच ऋषभ समान अर्थात उशभम म्हटलेले आहे. सर्वात उत्तम असल्यामुळे प्रवर म्हटलेले आहे. प्रवर म्हणजे अग्र, श्रेष्ठ. अतिशय उद्योगी असल्यामुळे वीर म्हटलेले आहे. उदार शील स्कंधाचा संग्रह करण्याची प्रबल इच्छा असल्यामुळे महेशी म्हटलेले आहे, महर्षी म्हटलेले आहे. तिन्ही मार देवतांना जिंकल्यामुळे विजिता विनन म्हटलेले आहे. कुठलेही क्लेश नसल्यामुळे, शुद्धतेमुळे नहातकम अर्थात स्नातक म्हटलेले आहे. परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यामुळे बुद्ध म्हटलेले आहे, ज्ञानी म्हटलेले आहे. अशा सर्व गुणांनी युक्त व्यक्तीलाच भगवान ब्राह्मण म्हणतात. देशनेच्या अंती बरेचसे साधक श्रोतापत्ती फलात प्रतिष्ठित झाले. आता थोडी अंगुलीमालची कथा. अंगुलीमालाची कथा ही जगातील अत्यंत अनोखी कथा आहे. अंगुलीमाल अत्यंत उग्रवादी होता, परंतु शेवटी त्याचे महान संतात परिवर्तन झाले. त्याचे चरित्र अगदी विपरीत गोष्टींनी भरलेले आहे. तो कौशल नरेशाच्या एका सल्लागाराचा मुलगा होता. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे लहानपणी शिक्षणासाठी तक्षशिला विद्यापीठात त्याला पाठवण्यात आले. तो अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून तिथे नावारूपाला आला. तो कोणालाच त्रास देत नसल्यामुळे त्याचे नाव अहिंसक असे ठेवण्यात आले. तो अभ्यासात आणि खेळातही अत्यंत निष्णात होता. त्याचे वर्गमित्र त्यामुळे जळू लागले आणि त्याच्या विरोधात कटकारस्थाने रचू लागले. पहिल्या एपिसोडमध्ये ही गोष्ट झालेली आहे, पण थोडक्यात. परंतु त्यांची कुठलीच कारस्थाने यशस्वी होत नव्हती. पण हुशार विद्यार्थ्यावर जळणारे लोक असतात, इतर जळणारे विद्यार्थी असतात. विद्यापीठाच्या कुलगुरूंचा तो अत्यंत आवडता होता. ह्या गोष्टीचा फायदा घेऊन त्याच्या शत्रूंनी कुलगुरूंच्या पत्नीबरोबर अवैध संबंध असल्याच्या अफवा पसरवल्या. जेव्हा विद्यापीठाच्या शिक्षणानंतर निरोप घेण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी त्याच्या विरुद्ध एक सापळा रचला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने गुरुला गुरुदक्षिणा द्यायची पद्धत होती. मात्र अहिंसकाच्या जळाऊ वर्गमित्रांनी कुलगुरूचे असे कान भरले की त्यांची पत्नी अहिंसकाबरोबर प्रेमचाडे करते. त्यामुळे कुलगुरूंना अत्यंत राग येऊन त्यांनी अशा तऱ्हेची गुरुदक्षिणा मागितली जी सहसा कोणीही गुरु आपल्या शिष्याला मागणार नाही. ज्यावेळी विद्यापीठ सोडायची वेळ आली, तेव्हा अहिंसकाने
कुलगुरूला विनंती केली की महाराज, मी गुरुदक्षिणा देण्यास तयार आहे. हवी ती गुरुदक्षिणा आपण मागावी. गुरुने अंगुलीमालाला मनुष्य मात्राचे 1000 उजव्या बोटाचे अंगठे गुरुदक्षिणा म्हणून मागितले. अहिंसकाने तात्काळ ही रक्तपिपासू मागणी मागे घेण्यासाठी गुरुला विनंती केली. मात्र गुरु कठोर आणि जिद्दी होते. जर अंगुलीमालाने गुरुदक्षिणा नाकारली तर त्याला तो शाप ठरणार होता. अंगुलीमालाने वारंवार गुरुदक्षिणा बदलण्याची विनंती करूनही त्या गुरुला पाजर फुटला नव्हता. त्या जुन्या काळातील शिक्षणाची फी ही गुरुच्या आज्ञेप्रमाणे द्यावी लागेल, अन्यथा दिलेली विद्या फलदायी होत नाही अशी समजूत होती. परिश्रमाने अर्जन केलेली विद्या शाप ठरू नये आणि ती फलवती व्हावी, ह्या उद्देशाने अहिंसक गुरुच्या आज्ञेस तयार झाला. त्याने अंगावर शस्त्र धारण केले आणि कोशल राज्याच्या जलिता वनात तो दाखल झाला. त्या जंगलात जे जे कोणी येतील त्या सर्वांनाच तो जीवानिशी मारू लागला. परंतु त्यांचे अंगठे त्याला सांभाळता आले नाहीत. एकतर जंगली स्वापदांनी ते खाल्ले किंवा सडून गेले. त्यामुळे कितीतरी लोकांची हत्या व्यर्थच झाली. शेवटी मारलेल्यांचे अंगठे एका माळेत रोवून ती माळा गळ्यात घालण्याचे त्याने ठरवले आणि म्हणूनच त्याला अंगुलीमाल हे नाव पडले. अशा तऱ्हेने त्याने 999 अंगठे माळेत रोवले व शेवटच्या एका अंगठ्याच्या प्रतीक्षेत होता. जेणेकरून ती अंगुली प्राप्त होताच गुरुसमोर हजर होऊन गुरुदक्षिणा पूर्ण करावी. त्याच्या गुरुलाही वाटले होते की अहिंसक कधीच गुरुदक्षिणा पूर्ण करू शकणार नाही. एकतर तो राज्याच्या सैनिकाकडून मारला जाईल किंवा जेरबंद केला जाईल अशी त्या गुरुची समजूत होती आणि ते खरेच होते. अनेक लोकांच्या तक्रारीवरून कुशल नरेशाला एक मोहीम उघडावी लागली. अंगुलीमालला जिवंत किंवा मृत पकडून आणण्यासाठी फार मोठे सैन्य उभारावे लागले. अंगुलीमालाची आई मंतानी हे ऐकून दुःखी झाली. माझ्या मुलाचे आता काय होणार ह्याची चिंता तिला सतावू लागली. तिने तिच्या पतीला विनंती केली की मुलाला ह्या धोक्याविषयी सावध करावे, परंतु त्याने तिचे काहीच ऐकले नाही. तेव्हा त्या मातेचे हृदय पुत्रप्रेमाने उचंबळून आले आणि ती त्या जंगलात एकटीच शिरली. ती ओरडत होती की पुत्रा, आता तरी हत्या थांबव. राजाचे सैन्य तुला मारण्यासाठी येत आहे. परंतु अंगुलीमालात एवढीच समज उरली नव्हती की स्वतःच्या आईला तो सोडून देईल. त्याला तर तो फक्त एकच अंगठा हवा होता, एक अंगुली हवी होती आणि मग ती कोणाचीच असो. त्या पहाटेस भगवंतांनी संपूर्ण जगताचे अवलोकन केले. त्यांच्या निदर्शनास आले की अंगुलीमाल हा ह्याच जन्मात अर्हत होऊ शकतो. त्याच्या मुक्तीची संभावना ध्यानात येतात त्या जंगलात जाण्यास तथागत निघाले. अनेक लोकांनी भगवंतांना जंगलात जाण्यास मनाई केली, परंतु ते कुणाचे ऐकेना. शेवटी त्या भागात अंगुलीमालाचे वास्तव्य होते. त्या भागातून ते रस्त्याने मार्गक्रमण करू लागले. अंगुलीमालाने ते पाहिले.
त्याने आपला फरशा घेतला आणि भगवंताचा पाठलाग करू लागला. तथागत अगदी शांततेने आपल्या नेहमीच्या चालीने मार्गक्रमण करीत होते. मात्र अंगुलीमाल जास्तीत जास्त वेगाने धावूनही तो बुद्धांना पकडू शकत नव्हता. बुद्धांच्या त्या इच्छाशक्तीचा प्रभाव होता. मानसिक चमत्काराचा तो भाग होता. अंगुलीमाल अति वेगाने आणि बराच वेळ धावून थकून गेला. शेवटी अत्यंत खिन्नतेने आणि धापा टाकीत तथागतांवरती ओरडला, श्रमण थांब. यावर बुद्ध म्हणाले, अरे मी तर थांबलेलाच आहे, आता तूही थांबायला पाहिजे. अंगुलीमालाला वाटले, हा श्रमण चालत आहे आणि म्हणतो मी थांबलेलाच आहे, हे कसे शक्य आहे? बुद्धांच्या वचनाचा तो विचार करू लागला. त्यांचे वचन प्रेरित करणारे ठरले. त्याच्याजवळ बुद्धीचा खजिनाही होता. बुद्धांचे वचन समजून घेण्यास त्याला वेळ लागला नाही. भगवंताचे बोल संसाराशी निगडीत होते. अखंड फिरणाऱ्या भवचक्राशी होते. जन्ममरणाच्या ह्या फेऱ्याशी होते. अंगुलीमालाने भगवंतांना हा थांबण्याचा अर्थ विचारला. जर बुद्ध चालत असताही मी थांबलो आहे असे म्हणतात, तर ते काय खोटे बोलत होते? नाही, बुद्ध कधीच खोटे बोलत नसतात. थांबण्याशी भगवंताचा अर्थ वेगळाच आहे. तेव्हा अंगुलीमाल बुद्धांना म्हणाला, श्रमण, तुम्ही चालत असतानाही थांबलो आहे, हे कसे काय म्हणतो? तुम्ही थांबला आहात याचा अर्थ काय? आणि अंगुलीमालाची अशी उत्सुकता पाहून भगवंतांनी यथार्थ आणि अचूक उपदेश अंगुलीमालास केला. तो उपदेश ऐकून अंगुलीमालाने ती अंगठ्याची माळ गळ्यातून काढून बाहेर भिरकावून फेकून दिली आणि त्याचा फरशा इत्यादी शस्त्र सुद्धा फेकून दिले व दीक्षेसाठी भगवंतांना विनंती केली. उपदेशाच्या शेवटी अंगुलीमाल अर्हतपदास प्राप्त झाला. भगवंतांनी त्याला दीक्षा दिली. ये ही भिक्कवे, ये ही भिक्कवे म्हणून भगवंतांनी त्याला दीक्षा दिली आणि जेतवनाला अंगुलीमालासह परतले. त्याच वेळी कुशल नरेश जेतवनात भगवंताच्या दर्शनाला आला होता. अंगुलीमालाचा उपद्रव भगवंतांना कथन करण्यासाठी व त्यावर उपाय विचारण्यासाठी, अंगुलीमालाचा पाडाव करण्यासाठी त्याने प्रचंड सैन्याची जमवाजमव केली होती. भगवंतांनी कुशल नरेशाला विचारले, जर अंगुलीमाल भिक्खू बनून आला तर तू काय करशील? अनेक खून करणाऱ्याला फाशी देशील का? नाही भगवान, जर तो भिक्खू झालाच तर मी त्याला वंदन करीन व खुनाच्या आरोपातून मुक्त करीन. परंतु एवढा महापापी माणूस भिक्खू होणे कसे शक्य आहे? ही गोष्ट पराकोटीची अशक्य गोष्ट आहे. कुशल नरेशाचे बोलणे संपताच भगवंतांनी जवळ बसलेल्या व भिक्खूच्या वेशात असलेल्या अंगुलीमालाकडे अंगुली निर्देश करून म्हटले, हाच तो अंगुलीमाल भिक्खू होय. हे ऐकूनच कुशल नरेशाची घाबरगुंडी उडाली. तो क्षणभर विचलित झाला. भगवंतांनी राजाला म्हटले, घाबरू नकोस, आता तो पूर्वीचा अंगुलीमाल राहिलेला नाही. त्या अंगुलीमालात आणि हल्लीच्या अंगुलीमालात फार फरक आहे. अति क्रूर आणि हिंसक अंगुलीमाल
आता मुंगीला सुद्धा मारणार नाही. मात्र अंगुलीमाल जरी अर्हत झाला तरी तेच नाव त्याला चिकटून राहिले. एके दिवशी अंगुलीमाल भिक्षाटनाला बाहेर पडला असताना एक गरोदर महिला प्रसूती वेदनेने व्याकुळ झालेली त्याने पाहिली. तिचे रडणे इतर भिक्खूंनीही ऐकले होते, परंतु कोणीही तिकडे लक्ष दिले नाही. अंगुलीमालाने ते ऐकले व त्या गरोदर महिलेची सुटका कशी करायची यावर उपाय सांगण्याची विनंती बुद्धांना केली. बुद्धांनी त्याला सत्यावर ध्यान करायला लावले. त्यांनी सत्यक्रिया करायला लावली. ती सत्यक्रिया अशी आहे, जर अंगुलीमाल संपूर्णपणे क्रूरतेपासून अलिप्त असेल तर त्या सत्याच्या प्रभावाने त्या स्त्रीचे सुखरूप बाळंतपण होवो. बघा, ही सत्यक्रिया भगवंतांनी त्याला सांगितली की जर अंगुलीमाल संपूर्णपणे क्रूरतेपासून अलिप्त असेल तर त्या सत्याच्या प्रभावाने त्या स्त्रीचे सुखरूप बाळंतपण होवो, अशी भावना व्यक्त केली. आणि ध्यान केल्यानंतर तो तिकडे त्या स्त्रीकडे जाण्यास निघाला. त्यावेळी त्या स्त्रीचे बाळंतपण अत्यंत सुखरूप झाले. तिला सुदृढ मूल झाले. अंगुलीमालाने ते बघितले आणि त्याची सत्यक्रिया ही सत्य झाल्याचे पाहिले. असे त्या भंते अंगुलीमालाचे त्या अर्हताचे आशीर्वाद व बोल सत्य ठरत होते. आणि तेव्हाच भगवंतांनी त्याला ब्राह्मण म्हटलेले आहे. ते ब्राह्मण हा शब्द कोणी जातीवाचक नाही, हा शब्द गुणवाचक आहे. आणि ब्राह्मण शब्दाच्या ह्या शब्दाला भगवंतांनी फार मोठी महिमा प्रदान केली. परंतु आजकालचे ब्राह्मण कसे वागतात ही मोठी चिंतेची बाब आहे. त्यावेळी भगवंतांनी ब्राह्मण ह्या शब्दाला फार मोठी महिमा प्राप्त करून दिली होती. खरोखरच भगवंत माणसाच्या बदलण्याकडे जास्त लक्ष देत होते की मनुष्य क्रूर असला तरी तो बदलला पाहिजे. त्याला ठार करणे हा काही उपाय नाही. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले की आता अधर्म वाढलेला आहे आणि अधर्माची ही माणसं नेस्त नाबूद झाल्याशिवाय अधर्म संपणार नाही. या उलट इथे भगवंतांनी सांगितलंय की अधर्मिकाला बदलवणे हीच खरी किमया आहे. आणि त्यांनी उदाहरण जे दिले, अंगुलीमालाला सांगितलं की ही फांदी तोड, झाडाची फांदी त्याने झटकन तोडली आणि सांगितलं आता याला जोड. आता अंगुलीमाल म्हणतो जोडणं कसं शक्य आहे, हे कसं शक्य आहे. भगवंत म्हणतात जर जोडणं तुला जमत नाही तर तोडणं तर सोपं आहे ना. तोडणं जोड सोपं आहे, मग त्याला जोडत का नाही. आणि जो जोडू शकतो त्यालाच तोडण्याचा अधिकार आहे. तर अशा तऱ्हेने भगवंतांनी अंगुलीमालाच्या तर्फे जो आदर्श निर्माण करून दिला, असे एक नाही हजारो दरोडेखोर आणि लुटारू लोकांना सुद्धा भगवंतांनी बदलले. देवदत्तानं जरी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कधीही बदल्याची भावना ठेवली नाही. भगवंतांनी देवदत्तालाही माफ केले.
आणि शेवटी देवदत्तालाही मरताना पश्चाताप झाला की मी भगवंतांना किती त्रास दिला, कितीदा मारण्याचा प्रयत्न केला. अशा तऱ्हेने भगवंतांनी तीच सांगितलंय की नाही वेरेन वेरानी संमंती द कुदाचनम अवेरेनेच संमंती ये सुधमो सनंतनो. वैराने तर वैर वाढत राहते. शत्रूला मारून शत्रुत्व संपत नाही, तर शत्रुत्व मैत्रीने संपू शकते. आणि हाच भगवंतांचा सनातन धर्म आहे. सनातन दुसरा कुठलाही नाही. सनातन, काही लोक सनातन धर्म म्हणतात, त्या कर्मकांडाला सनातन म्हणतात. जातीभेद मानणाऱ्या लोकांना सनातन धर्मीय म्हणतात. ती फार चुकीची व्याख्या आहे. सनातन म्हणजे शाश्वत नियम आहे आणि मैत्री हाच शाश्वत नियम असू शकतो. बाकी कुठलीही गोष्ट शाश्वत असू शकत नाही. भगवंतांनी अनित्याचा नियम सांगितलेला आहे. अनित्य सतत बदलत आहे. आत्माही शाश्वत नाही. आत्मा शाश्वत जो मानतात, जो आत्माच नाही तर तो शाश्वत कसला आहे. अशा तऱ्हेने भगवंतांनी आपल्या उपदेशात अनेक प्रकारे लोकांना मार्गदर्शन करून परिवर्तित केले. आणि परिवर्तन हाच खरा नियम आहे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.